विसरण्याची सवय वाढते? त्यामागची 5 सामान्य कारणं जाणून घ्या. नमस्कार मंडळींनो. कधी मोबाईल कुठे ठेवला आहे हे आठवत नाही, एखाद्याचं नाव विसरतो किंवा घरातून निघताना एखादी महत्त्वाची वस्तू घ्यायची राहून जाते. असे प्रसंग कधी ना कधी प्रत्येकासोबत घडतात. पण जर वारंवार होत असेल तर त्यामागे काही सामान्य कारणं असू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विसरण्याची सवय वाढविण्यामागची 5 कारणे जाणून घेणार आहोत. सर्वात पहिलं कारण म्हणजेच पुरेशी झोप न मिळणं. रोज अपुरी किंवा खंडित झोप झाल्यास मेंदूला दिवसभरातील माहिती व्यवस्थित साठवणं कठीण जाऊ शकतं. त्यामुळे लक्ष कमी लागणं आणि छोट्या छोट्या गोष्टी विसरणं काही लोकांमध्ये दिसून येऊ शकतं. दुसरं कारण म्हणजे सततचा ताण आणि चिंता. जेव्हा मनावरती खूप ताण येतो तेव्हा मेंदूचं लक्ष अनेक गोष्टींमध्ये विभागलं जातं. अशा वेळी एकाग्रता कमी होऊ शकते आणि काही गोष्टी लक्षात ठेवणं अवघड वाटू शकतं. तिसरं कारण म्हणजेच आरोग्य आहार. शरीराला आणि मेंदूला आवश्यक पोषक घटक न मिळाल्यास त्याचा परिणाम एकाग्रता आणि स्मरणशक्तीवरती होऊ शकतो. संतुलित आहार, पुरेसं पाणी आणि फळभाज्यांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. चौथं कारण म्हणजेच मोबाईल आणि स्क्रीनचा जास्त वापर. सतत मोबाईलवरती राहिल्यावरती लक्ष वारंवार विचलित होऊ शकतं. त्यामुळे एखादी गोष्ट नीट लक्षात ठेवण्याऐवजी आपण लगेच दुसऱ्या गोष्टीकडे वळतो. पाचवं कारण म्हणजेच काही आरोग्य समस्या किंवा औषधांचे परिणाम. काही वेळा विटामिन्सची कमतरता, काही वैद्यकीय समस्या किंवा काही औषधांमुळे ही विसरण्याची तक्रार वाढू शकते. त्यामुळे हा त्रास सतत होत असेल किंवा वाढत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. मग काय करावं? रोज पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या, नियम हलका व्यायाम करा, मोबाईल वापरण्याला मर्यादा ठेवा आणि दिवसातील महत्त्वाच्या छोट्या कामांची यादी तयार करण्याची सवय लावा. ह्या साध्या सवयी नियंत्रित आयुष्यात लक्ष केंद्रित ठेवण्यास मदत करू शकतात. मित्रांनो, अधूनमधून एखादी गोष्ट विसरणं सामान्य असू शकतं. पण जर विसरण्याचा त्रास वारंवार होत असेल, दैनंदिन कामावरती परिणाम होत असेल किंवा तो वाढत असल्याचं जाणवत असेल तर स्वतः निदान न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या. तर मंडळींनो, आजचा आपला हा विचार आहे, निरोगी शरीरासोबत निरोगी मन हेही तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि अशाच हेल्थ आणि मोटिवेशन विषयांवरती माहितीपूर्वक व्हिडिओंसाठी हर्षू विथ स्टोरी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळींनो. स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघायला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.